सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। येवला तहसील कार्यालयात शिक्षक आमदार किशोर दराडे तसंच माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेली आमसभा आज विविध प्रश्नांनी गाजली। यावेळी आमसभेसाठी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ तसंच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। तालुक्यातून आलेल्या जनतेनं प्रश्नांची जोड उठवत सुरू असलेल्या प्रशासकीय अधिकारी यांच्या कामांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। गाजलेल्या आमसभेत 38 गाव पाणीपुरवठा योजना चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली। यामुळे तालुक्यातून आलेल्या ग्रामस्थांनी थेट 38 गाव पाणीपुरवठा योजना समितीवर आक्षेप घेत सदर समिती त्वरित बरखास्त करण्याची तसंच वाढलेली पाणीपट्टी त्वरित बरखास्त करण्याची मागणी लावून धरली। यामुळे नवीन समिती स्थापन होत नाही तोपर्यंत वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याचा गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी निर्णय घेतला। याचबरोबर गायगोठा घरकुल रस्ता संदर्भात भ्रष्टाचार आणि कामगार तलाठी ग्रामसेवक मंडलाधिकारी कार्यालयाने उपस्थित राहत नसल्यानं ग्रामस्थांची हेळसांड होत असल्याचा पाढा ग्रामस्थांनी वाचलाय। यावेळी तालुक्यातील शेकडो समस्याग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते। 100% ह्या तालुक्यातले बरेच लोक माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते। आमचे बरेच प्रश्न प्रलंबित आहे आणि याचा प्रश्नाचा फॉलोअप आम्ही करून सुद्धा सुटत नाही। यात तुम्ही लक्ष घाला। मी प्रांत साहेबांना विनंती केल्यानंतर प्रांत साहेब म्हटले रिस्तर तुम्ही एक अर्ज करा कलेक्टर साहेबांकडे। मी रिस्तर कलेक्टर साहेबांकडे एक अर्ज केला आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी खाली पत्र दिलं, ह्या तारखेला तुम्ही आमसभा घ्या आणि आमसभेमध्ये ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करा। आज तुमच्या माध्यमातून येवला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना सूचित केलं होतं, ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील त्या लोकांनी उपस्थित राहा। त्याप्रमाणे प्रत्येक गावातला ग्रामपंचायतचा अधिकारी नाही आले इथं, पण प्रत्येक ठिकाणचे ग्रामसेवक नसल्यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले, तसं BDO साहेबांनाही सांगितलेलं आहे। तर ज्या ज्या ग्रामपंचायत मधले वाद असतील ते स्वतः आपण तिथं जाऊन ते सगळं अभ्यास करून योग्य त्यांना न्याय देण्याचं काम करावं। आज सगळ्या प्रकारचे अधिकारी इथं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, BDO साहेब असतील, त्याच्या MECBचे असतील, कृषी विभागाचे असतील, सगळे अधिकारी इथं आले। सगळ्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जवळजवळ बरेचसे 70% प्रश्न प्रांत साहेबांनी जागेवर सोडण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। सरांनी असंच आमच्या येवला तालुक्यातल्या शेतकरी बंधू भगिनींना मदत करावी आणि येणाऱ्या काळामध्ये आज हजारांनी जसे लोक आले, येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा दरबार घेण्याची किंवा आमसभा घेण्याची गरज पडू नये अशी मी अधिकाऱ्यांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त करतो। बरेच छोटे छोटे प्रश्न होते, त्यांनी प्रत्येकाने मान्य केले। हे प्रश्न लवकरात लवकर टाइम बॉन्डिंग मध्ये आम्ही ते सोडवणार आहे। BDOने मान्य केले, तसे आदेश प्रांत साहेबांनी दिले, तहसीलदारांनी सांगितलेले, MECBचे वरिष्ठ प्रजापती साहेब असतील त्यांच्याशी चर्चा झाली, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांची मनमोकळ्या चर्चा झाल्या। त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा आमचे समाधानी आहे। प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा ग्रामपंचायत 38 गावांच्या पाणी प्रश्नाची वाढ जी 20% होती ते BDO साहेबांनी मान्य केलं। जोपर्यंत अधिकृत तिथं कमिटी होत नाही आणि त्या कमिटीचा सगळा लोक आमच्या समोर येत नाही तोपर्यंत 20% ही वाढ होणार नाही। आमसभा घेण्याची वेळ आता प्रांत साहेबांनी सांगितलं की असे येणार नाही आणि जे तालुक्याचे जे काही प्रश्न आहे ते 100% सोडवण्याचे प्रामाणिकपणे ते प्रयत्न करणार असा मलाही त्यांनी शब्द दिलेला आहे। आणि जर नाही सुटले वेळ आली तर परत घेऊ। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, येवला।